झी 24 तास एक पाऊल पुढे। एमपीएससीची परीक्षा अवघ्या 3 दिवसांवर आली असताना प्रचंड घोळ या क्षणापर्यंतही सुरू आहे। उद्यापर्यंत तब्बल 5 लाख परीक्षार्थींना प्रोफाईल अपडेट करायला सांगितलंय। पण इतक्या कमी वेळात प्रोफाईल अपडेट होणार का हा खरा प्रश्न आहे। त्यामुळे परीक्षा सध्या तरी अधांतरीच असल्याची चिन्ह दिसतायत। एमपीएससीची परीक्षा या रविवारी होणार का हा मोठा प्रश्न आहे। एमपीएससीचं सर्व्हर क्रॅश झाल्यानंतर वेबसाईटही हँग झाली। त्यात 4 एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांना नव्यानं फॉर्म भरायला आणि प्रोफाईल अपडेट करायला सांगण्यात आलं। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 52,000 विद्यार्थ्यांनी प्रोफाईल अपडेट केलंय। म्हणजे फक्त 20% विद्यार्थीच यशस्वीपणे प्रोफाईल अपडेट करू शकलेत। गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता ही मुदत संपतीये। त्यामुळे बुधवारपर्यंत लाखो परीक्षार्थींचं प्रोफाईल अपडेट होणार का असा प्रश्न निर्माण झालाय। ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना सगळ्यात जास्त अडचणी येत आहेत। इंटरनेट सेंटरच्या मर्यादा आणि लोड शेडिंगच्या समस्येमुळे या विद्यार्थ्यांना प्रोफाईल अपडेट करणं ग्रामीण भागात जिकिरीचं होत आहे। फॉर्म भरण्यासाठी त्यांनी फक्त 2 दिवसाचीच मुदत दिलेली जी आहे 4 तारखेपर्यंत, ज्याच्याने विद्यार्थ्यांचं फार मोठं नुकसान होईल आणि फॉर्म भरू शकणार नाही विद्यार्थी 2 दिवसाच्या आत। एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होतीये। या प्रकरणी मनसेनं मुंबईत एमपीएससीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं। शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही विद्यार्थ्यांचीच बाजू घेतली। मुलांवरती आलेला ताण दूर करण्यासाठी एमपीएससीची रविवारी होणारी परीक्षा ताबडतोब पुढे ढकलणं गरजेचं आहे आणि ती पुढे ढकलण्याची मागणी मी माझ्या पक्षाच्या वतीने करतो। इतका प्रचंड घोळ असला तरी परीक्षा वेळेतच घेण्याचा निर्णय एमपीएससीने घेतलाय। 33 जिल्हा केंद्रावर ती परीक्षा होते। हे प्रत्येक ठिकाणी क्वेश्चन पेपर उत्तरपत्रिका तिथे पोहोचलेले आहे। सगळीकडे पेपर गेलेले आहेत, सगळी सोय झालेली आहे, बैठक सगळी झालेली आहे। बुधवारपर्यंत प्रोफाईल अपडेट झाल्या तरच परीक्षा होणं शक्य आहे। पण निव्वळ एमपीएससीच्या बेजबाबदारपणामुळे लाखो परीक्षार्थींच्या वाट्याला प्रचंड मनस्ताप आलाय। त्याची जबाबदारी कुणी घ्यायची? झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।